पण नाही केलं तर 21 ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी। दादा आज 9व्या दिवस आहे, 9व्या दिवशी सुद्धा राज्य सरकारनं कुठल्याही म्हणजे त्यांच्या शिष्टमंडळानं तुमची चर्चा केली नाही, जसे मागच्या वेळेला करत होते, यावेळेला काही चर्चा वगैरे होताना दिसत नाही। गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ हे, इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या, 4-5 जण बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरती, 150 लोकांवर सगळं ठरतंय। सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे, पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल, चाकं नाही सापडणार त्यांना त्यांच्या तांग्याची। जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावे असं पद्धतीचं वक्तव्य नितीश राणेंनी केलं। नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी। हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला। आपण ऐकायचं बी काय मर्यादा असतात, ऐकायचं तर ऐकलं, शेवटचं सांगितलं। आता बोलले की बघू। पाटील साहेब, ती अधिसूचना जी काढली आहे आपण आंदोलनानंतर, त्याच्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीनेच दाखले दिलेले असं म्हणलं, तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिलेलं आहे, याकडे अधिसूचनेत पण उल्लेख नाही आहे। आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार। तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळायला पाहिजे, त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही। व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल, कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे। मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं। तुम्ही हरकत सगळ्या सोयऱ्यांमध्ये अधिसूचना काढली, याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली। या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही, हे वेगळा विषय एकदम। हे याच आंदोलनाने दिले, ते जग जाहीर सगळ्या राज्यालाही माहिती, ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही। परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं नाही, आणि ते 100% करतील। आणखीनही शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे। शिंदे साहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील। नसता 21 ला घोषणा झाली, जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20 लाच घोषणा आंदोलनाचे करणार आहेत। आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू, गरीबाचं लवकर नाही ऐकलं जात, त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळेल। राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20 तारखेनंतर त्याची सोयरी शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही अधिसूचनेला आताच तिकडे जात आहेत। अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार। पाडतील ना, कोण नाही म्हणलं, आम्हाला माहितच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत। हे बी पार पाडा, तेवढं सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा, तुम्हाला त्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा। आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी, त्यांनी बी आता अगोदर ते सांगत